नमः सिद्धिभ्यः। ॐ नमः सिद्धिभ्यः। ॐ नमः सिद्धिभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में राम, अपने घर में महाभारत नहीं, रामायण की तुम करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जोल 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मूल नायक पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासल रत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षागर युवा सम्राट कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रभूप सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराण जी या ग्रंथाच्या आधारे चातुर्मास सुरुवातीपासून श्रीराम कथेची वाचना चालू आहे आणि बऱ्याच पैलूंना बघत असताना, बऱ्याच बाबींना बघत असताना, बऱ्याच गोष्टी पुरुषांच्या चरित्राच्या माध्यमातून या श्रीराम कथेच्या माध्यमातून आपल्याला कळत जात आहे। काल परवाच्या भागामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी श्रीरामांचं वनामध्ये जाण्याचं उत्कृष्ट वर्णन, की त्या आईची वात्सल्य आणि आईचं गोवत्स प्रीतिसम जे वात्सल्य होतं, त्या वात्सल्याचं वर्णन आपल्या समोर आलं होतं। त्याचबरोबर की व्यवहार व्यवस्थित असल्यानंतर पूर्ण जगाला जिंकण्याची क्षमता कशी आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते याचं कथन करणारं पर्व आचार्य भगवंतांनी प्रस्तुत केलं होतं। की राम जात असताना घरातले सगळे सदस्य असतील, मंत्री असतील, राजे असतील, सामंत असतील आणि नगरातले सगळे श्रावक श्राविका किंवा नगरातील सगळे व्यक्ती असतील, ते सगळे हळवळा करून रडत होते की आमचा जो राजा आहे तो राजा इथनं निघून चाललेला आहे आणि तो वनात चाललाय, तो जाऊ नये ही सगळ्यांची इच्छा होती। काल बघितलं होतं की संध्याकाळच्या वेळेला एका मंदिरामध्ये अरहनाथ भगवंतांच्या मंदिरामध्ये विश्रामला होते आणि रात्रीच्या वेळेत ते सगळे मंत्री, सामंत, राजे आणि जे श्रावक श्राविका त्यांच्याबरोबर आले होते त्यांना सगळ्यांना चुकवून त्यांनी झोपी अवस्थेत असलेल्या रात्रीमध्ये उठून श्रीराम, सीतामय्या आणि श्री लक्ष्मण हे तिथनं त्यांना चुकवून प्रयाण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जंगलाकडे निघले।
आणि त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्या विपरीत दिशेला त्यांनी प्रयाण केलं. कारण की जे सामंत मंत्री राजे आलेले आहेत त्या राजांच्या मनामध्ये विकल्प न राहता ते मला बघू नयेत अशा अवस्थेमध्ये मी वेगळ्या दिशेला गेल्यानंतर त्यांना कळणारच नाही मी कुठं गेलेलो आहे, म्हणून त्यांना चुकून ते जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी त्या काही सामंतांना आणि राजांना जाग आल्यानंतर ते पळत पळत आपले घोडे हत्ती सगळे घेऊन त्या श्रीराम प्रभूंच्या जवळ पोहोचलेले. इथपर्यंत आपली कथा आली होती. ज्यावेळी ते राजे सामंत मंत्री श्रीरामांच्या जवळ पोहोचले आणि श्रीरामांच्या जवळ पोहोचल्यानंतर ते श्रीरामचंद्रांना म्हणतात की हे प्रभू, तुम्ही या घोर अरण्यात चाललाय आणि तुम्ही जाऊ नये. यामध्ये संकट दुःख सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही आमचे राजे आहात. या सगळ्या दुःख कष्टापासून दूर होण्यासाठी तुम्ही परत चला. त्यावेळी आपलं हृदय निष्ठुर बनवून श्रीराम त्या सामंत राजांना म्हणतात की मी तुम्हाला निवेदन करत आहे की तुम्ही इथून परत जावे. आणि राम एवढेच शब्द बोलून पुढं चालण्यास उद्युक्त होतात. आणि ज्यावेळी पुढं चालण्यास उद्युक्त झाले आणि त्या उद्युक्त झाल्यानंतर त्यांनी चालत चालत पुढं ते चालत होते आणि इकडं दुसरा प्रसंग आता चालू झाला आहे. अयोध्ये नगरीमध्ये श्रीरामांच्या महलामध्ये प्रसंग चालू आहे. सगळ्या ज्या माता आहेत त्या शोक करत आहेत, कारण की श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मण हे तिघही वनामध्ये गेलेले आहेत हे ऐकून ते हळवळा करत होते. आणि ते दशरथाजवळ गेले की काही बी करून परत तिघांना परत बोलवणार होते. 3 काळामध्ये येणार नव्हते, परंतु तरी बी आईचं प्रेम, वडील निशब्द होते. दशरथ राजा काहीही शब्द काढत नव्हता. त्यांनी त्यांच्या समोर प्रस्तुत केलं, परंतु ते कोणतेही शब्द न काढता त्यांच्या मनामध्ये आईंचे ते शब्द ऐकून वैराग्य वाढत चाललं होतं. आणि ते आपल्या सामंतांना बोलवताना सामंतांना म्हणतात की माझी आता वनामध्ये जाण्याची तयारी करा. वैराग्य किती दृढ झालं बघा. त्या मातेंनी जे काढलेले शब्द आहेत त्यामुळे आणि त्यांच्या मनामध्ये वैराग्य दृढ व्हायला लागलं. आणि त्यांनी सगळ्या राज्याच्या अधिकाराचा त्याग त्या दशरथ राजांना त्या ठिकाणी केला. आणि त्या मंत्री, सामंत, राजे यांच्या समोर सगळ्यांनी जो माझ्या राज्यकारभाराचा अधिकार आहे तुम्ही अधिकाराचा त्याग करतोय म्हणून त्यांनी सगळ्या अधिकाराचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर त्यावेळी मी मिथ्यारूपी पापक्रियापासून सुद्धा दूर होतोय म्हणून ते सगळे त्या गोष्टीपासून दूर झाले. आणि त्यांनी सांगितलं की आता मला संसाराचं जास्त भय वाटत आहे, कारण की वेगवेगळ्या व्यक्तींच्यावर वेगवेगळ्या घटना घडतात आणि त्या घटना घडत असताना आपण कोणतीही क्रिया करू शकत नाही, निशब्द होऊन बसू शकतोय. म्हणून या संसाराची जास्ती भीती आता मला वाटत आहे आणि मी हे सगळं सोडून आता वनामध्ये जाऊन मुनिव्रत धारण करणार आहे. म्हणून त्यांनी तिथे संकल्प बांधला. संकल्प बांधल्यानंतर आचार्य भगवंतांनी त्यांनी दीक्षेचा निर्णय पक्का केल्यानंतर आचार्य भगवंतांनी रविसेन स्वामीजींनी या दशरथाच्या वैराग्याचं वर्णन आणि श्रीरामाच्या वनामध्ये जाण्याचं वर्णन करण्याचं जे पर्व आहे ते या ठिकाणी संपवलेलं आहे. आता दुसरी बाजू चालू होत आहे. आचार्य भगवान दुसऱ्या कथेकडे आपल्याकडे नेत आहेत. ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी त्या वनामध्ये होते आणि त्या वनामध्ये असल्यानंतर त्यांनी त्या सामंतांना बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या राजांना, मंत्र्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही इथनं परत निघून जा. भरताच्या राज्याच्या आश्रयामध्ये, भरत राजाच्या आज्ञेमध्ये तुम्ही निघून जावा. हे सांगितल्यानंतर तरी सुद्धा ते सामंत ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण त्यांना ही घटना सांगतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असायचे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळी श्रीराम परत आणि त्या वनामध्ये प्रवेश करतात आणि ज्यावेळी ते त्या वनामध्ये निघून जायसाठी निघतात
आणि त्या वनामध्ये प्रवेश केल्यानंतर ते वन असं होतं की तिथं भयंकर प्राणी, भयंकर असे हिंस्र प्राणी त्या वनामध्ये होते. त्यांचा आवाज तिथं चालू होता कारण की रात्रीची वेळ होती. त्यांच्या चिंगाड्या, त्यांचा आवाज आणि तो भयंकर आवाज ऐकून त्या सामंतांना, राजांना, मंत्र्यांना सुद्धा भीती वाटू लागली की आता आमच्या राजाचं कसं होणार आहे. तरी सुद्धा श्रीराम, सीतामय्या आणि श्री लक्ष्मण कोणतीही कुणाची गोष्ट ऐकून न घेता त्या वनामध्ये तसंच न भीता न घाबरता निडरपणे त्या वनामध्ये तसंच चालत पुढे चालत राहिले. श्री सामंत आपल्याबरोबर हत्ती, घोडे, मंत्री, राजन या सगळ्यांना घेऊन त्यांच्या पाठीमागच चालल्या. आणि काय होतंय, असा एक प्रसंग होतोय त्या वनामध्ये चालत जात असताना, हा सगळा प्रसंग असताना कोणत्याही परिस्थितीला न घाबरता त्या वनामध्ये हे तिन्ही दाम्पत्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चालत चालले आहेत. आणि त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता ते चालत जातात. आणि पुढं एक असा प्रसंग येतोय की पुढं भयंकर अशी एक नदी आडवी येते. त्या वनामध्ये एक नदी आडवी आलेली आहे. आणि ती नदी ज्यावेळी आडवी आलेली आहे, ती नदी मगरांनी भरलेली. आता नदी आहे म्हटल्यावर काय असणार, मगर असणार आहेत. त्या सुद्धा जलचर भयंकर असे प्राणी होते. त्या लाटा एवढ्या उसळत होत्या नदीमध्ये, त्या लाटांनी कडेचे जे काठ आहेत ते ढासळत होते. अशी परिस्थिती आहे. ती भयंकर प्रमाणात वाहणारी नदी त्यांच्या समोर आलेली आहे. त्यांनी श्रीरामांनी, सीतामय्याने, लक्ष्मणांनी विचार केला की नदीला आपण पार करायचं. त्यावेळी परत मंत्री, सामंत, राजन म्हणतात की हे राजन, असली भयंकर हिंस्र असे प्राणी त्यात आहेत त्या नदीमध्ये, जलचर प्राणी. त्या नदीमधून तुम्ही जाण्याचा प्रयत्न करायत. तुम्ही हे न करता तुम्ही परत आमच्या बरोबर राज्यामध्ये परत यावं. त्यावेळी श्रीराम आता 2-3 वेळा सांगून झाले तरी सुद्धा हे सामंत, मंत्री ऐकणार. त्यांच्या मनामध्ये विकल्प आला. आणि ते मनामध्ये ज्यावेळी विकल्प चालू होता त्यावेळी ते श्रीराम त्या सामंतांना, मंत्र्यांना, राजांना म्हणतात की जसं आमच्या समोर आता एक संकट आलेलं आहे नदीचं, आता तुमची सीमा या नदीच्या पलीकडे संपलेली आहे. या नदीपर्यंत तुमची सीमा आहे. या नदीच्या पलीकडे तुमची सीमा होऊ शकत नाही. या नदीपर्यंत तुमची सीमा आहे आणि नदीच्या पलीकडं तुम्ही येऊ नका. तुम्ही भरताच्या आश्रयामध्ये आणि भरताच्या सेवेमध्ये परत जावं आणि सगळ्यांनी उत्कृष्ट रीतीनं भरताची सेवा करावी असे श्रीराम उद्बोधन केल्यानंतर तरी सुद्धा सामंत ऐकत नाही. त्यातला एक सामंत जो त्यांची श्रीरामांच्यावर एवढी भक्ती आणि श्रद्धा होती, तो कोणतीही इच्छा आकांक्षा न करता त्या नदीमध्ये उतरतोय. मी पहिला पुढे जाणार, दुःख सगळं मी झेलणार आहे म्हणून तो सामंत नदीमध्ये प्रवेश करतोय. आणि नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या नदीच्या तेज प्रवाहामध्ये तो सामंत टिकू शकत नाही. तो वाहून जाण्याचा प्रयत्न चालू असतोय. त्यावेळी श्रीराम म्हणतात मी तुम्हाला कृपा करतोय, तुम्ही तिथनं बाहेर यावं. त्यावेळी तो श्रीमान रामांनी सांगितल्यानंतर सामंत पळून परत बाजूला येतोय, जरा पुढे गेलेला असतोय, बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर आता श्रीराम कुणालाही काही सांगत नाहीत. लक्ष्मणाला फक्त आपल्या डोळ्यांनी खुणवतात. आणि श्रीराम आणि लक्ष्मण जे जलक्रीडेमध्ये अतिशय निपुण होते, ते दोघंही त्या भयंकर अशा नदीमध्ये दोघंही प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर तिथं सीतामय्याला आपल्या हातावर श्रीरामचंद्रजी घेतात आणि त्या नदीला पार करण्यासाठी ते उद्युक्त होतात. आणि नदीतून जात असतात. इकडे सामंत ढसाढसा रडायला लागलेले आहेत, राजन रडत आहेत, ते मंत्री रडत आहेत की आमच्या राजावर कोणती परिस्थिती आलेली आहे. तरी सुद्धा कोणत्याही दृष्टीचा विचार न करता, मागं न पाहता श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या, जी श्रीरामांच्या हातावर सीतामय्या बसली होती, ती इतकी उत्कृष्ट शोभून दिसत होती त्या नदीमध्ये. त्या सामंतांना असं वाटत होतं की आमचे राजे असून, ही आमची महाराणी असून, हे युवराज कोणत्याही गोष्टींचा न विचार करता या नदीमध्ये कसे प्रवेश केले आहेत. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूची धार थांबणच झाली. तरी सुद्धा श्रीरामांनी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. ते नदी तरुण पलीकडे गेले आणि पलीकडे जाऊन कुठल्या झाडांच्या झुडपामध्ये कधी विलीन झाले यांना कळलं नाही. तरी सुद्धा ते सामंत, ते श्रीराम एकदा दिसतील, सीतामय्या एकदा दिसेल, श्री लक्ष्मण एकदा दिसेल म्हणून त्यांच्याकडेच बघत तसे थांबलेले आहेत. त्यांच्याकडेच तसं बघत थांबलेले आहेत. काही राजे तर एवढे स्तब्ध झाले
की त्यांच्या शरीराचा कुठलाच अवयव आणि कुठलेच शरीराचे जे भाग आहेत ते हलत सुद्धा नव्हते. एवढं स्तब्ध राहून ते श्रीरामांना एक श्रीरामांची झलक बघण्यासाठी, सीतामय्याची आणि श्री लक्ष्मणाची एक झलक बघण्यासाठी स्तब्ध राहून फक्त डोळे तेवढं कुठं त्या झाडामध्ये झुडपामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामय्या दिसते का याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. परंतु श्रीरामांनी कोणताही विचार केला नाही. ते त्या झाडामध्ये गेल्यानंतर तसेच निघून ते पुढे चालले होते. ज्यावेळी या सगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या आणि त्या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी पार होऊन त्या घोर अशा जंगलामध्ये, वनामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यावेळी त्या वनामध्ये आता रात्रीची वेळ, कुठंतरी विश्राम घेणं आवश्यक आहे. परंतु कोण कोणाला सांगायचं विश्राम घेणं आवश्यक आहे. सीतामय्या काहीही बोलू शकत नव्हती. श्री लक्ष्मण आहेत तर ते आपल्या भावनेचे, आपले जी भावना आहे त्या भावनेला पूर्णपणे दाबून फक्त कोणतीही गोष्ट मनात न आणता श्रीरामांचा आदेश तेवढा मानायचा एवढीच इच्छा ते मनात घेऊन होते. त्यावेळी श्रीरामच दोघांची भावना, दोघांच्या चेहऱ्याकडे बघून दोघांची भावना श्रीरामांनी ओळखली आणि श्रीरामांनी श्री लक्ष्मणाला सांगितलं की आपण या वनामध्ये एका झाडाखाली विश्रांती घेऊया. तुम्ही विश्रांतीची तयारी करावी. त्यावेळी श्रीराम स्वतः आणि श्री लक्ष्मण विश्रांतीची तयारी करण्यासाठी ते झाडाखाली गेले आणि झाडाखाली सगळी व्यवस्था त्यांनी बघितले. आता जो सोन्यांनी, हिऱ्यांनी, माणिक मोत्यांनी मढवलेल्या अशा सिंहासनावर बसणारे ते एका झाडाखाली मातीवर बसायस उद्युक्त झालेले. जे उत्कृष्ट अशा आसनांनी, उत्कृष्ट अशा सगळ्या वस्त्रांनी अलंकृत असलेल्या, कशावर घरातल्या सगळ्या जी सामान्य आहे त्या सामान्यामध्ये बसणारे आता एका झाडाखाली झोपण्यास उद्युक्त झाले. कोणतंही वस्त्र नाही, अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच, कोणतंही वस्त्र पांघरायला नाही, कोणतंही डोक्याखाली घ्यायला नाही. आता काय काय कुणाची काय काय चालतंय कुणास ठाऊक. त्यांना काय तिथं मिळेना. परंतु आता बऱ्याच जणांना काय एक जरी वस्तू नसली तर झोप लागत नाही. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, आपल्या जीवनात जर सुख, शांती, समाधान पाहिजे असेल तर ॲडजस्टमेंट लाईफ आम्ही जगणं आवश्यक आहे. आणि ही कथा आपल्याला शिकवत आहे की ज्या ज्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळी आपल्याला असे प्रसंग येतील त्यावेळी आम्ही ॲडजस्ट करणं आवश्यक आहे. एवढा राजा असणारा व्यक्ती, सगळं पाहिजे, सगळं काही सुखसोयी, सगळं समाधान, सगळे शांती, सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. परंतु त्या व्यक्तीला आज पहिल्या दिवशी असा प्रसंग आलाय की कोणतीही परिस्थिती नाही, त्या परिस्थितीमध्ये एका झाडाखाली विश्राम घ्यायची अशी परिस्थिती त्या राजावर आलेली आहे. परंतु कोणताही विकल्प न करता तो निर्विकल्पने तिथं व्यवस्था करून घेतात आणि तिघही तिथं विश्रामासाठी. परंतु जो लक्ष्मण आहे तो लक्ष्मण श्रीरामांना म्हणतोय की हे प्रभू, तुम्ही उत्कृष्ट रीतीने विश्राम घ्यावा. मी थोड्या वेळाने विश्राम घेतो, थोडी इथं पहिरेदारी करतो आणि मग विश्राम घेतो. आणि सीतामय्या आणि श्रीराम दोघंही विश्राम करण्यासाठी ते झाडाखाली जातात आणि श्री लक्ष्मण मात्र त्या दोघ्या भावाची आणि कुणाची, वहिनीची अतिशय उत्कृष्टतेनं पहिरेदारी करत तिथंच तसा एक झोपेचा लवलेश नाही, कोणतेही मनात विकल्प नाहीत, कोणत्याही मनात संकल्प नाही. तो कोण निस्वार्थ भावनेनं की आपल्या बंधुराजाची म्हणजे आपल्या मोठ्या भावाची सेवा करायची आहे या अपेक्षेनं आणि आपल्या वहिनीची सेवा करायची आहे या अपेक्षेनं तो पहिरादारी करत तसा निवांत तिथं बसतो. झोपा नाही तर राहावं म्हणले असते आत्ताची माणसं. हे श्रीराम कथेतील चालू आहे. सिमिलॅरिटी सांगवले. आत्ताची माणसं असती झाडाखाली कशाला जातात हो झोपायला. आणि झाडाखाली झोपायची अशी परिस्थिती आली, कुठनं इकंड तिकंड उसणं पैसणे घेऊन तिथं मोठा भल निर्माण करते. कशाला तिथं झाडाखाली झोपतात. आणि जरी झाडाखाली झोपायचं आले तर तिथं बेड, गादी, सोफा सेट, अमुक सगळं उशी पिशी, हवेवरची गादी आणि
साधी चालत नाही आम्हाला, सगळी व्यवस्था निर्माण करणं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनाचे काही वळणावर काही प्रसंग असे येतात, त्या वळणावर त्या सगळ्या प्रसंगांना आम्ही सामोरं जाणं आवश्यक आहे. यालाच आचार्य भगवान जीवन म्हणतात. त्या जीवनामध्ये आम्ही सगळ्या प्रसंगांना सामोरे जाणं आवश्यक आहे. त्यांचा विश्राम चालू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी विश्राम चालू होत्या. तो झाल्यानंतर विश्राम चालू आहे. लक्ष्मण आहे, तो लक्ष्मण तिथं कोणतीही गोष्ट न करता त्या दोघांची पहिरेदारी करत तिथं बसलेले आहेत. काही वेळानं काही गोष्टी होत असतात विश्राम झाल्यानंतर, परंतु श्रीरामसुद्धा तसाच आता पहिरेदारी बंधुराज करायला बारका म्हणून तसाच झोपला नाही. काही क्षणावधीचा कालावधी गेल्यानंतर लक्ष्मणाकडं बघत बघत श्रीराम आपोआप उठतात आणि श्रीराम त्या लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा तू आता विश्राम घे जा, मी पहिरेदारी करतो. जो राज्याचा राजा होणार होता, सगळ्या देशाचा राजा होणार होता, त्याच्यावर हा प्रसंग आलाय. परंतु कोणतीही मनात काही द्विधा मनस्ती न मनामध्ये आणता तो आपल्या छोट्या लहान भावाची सुद्धा काळजी घेण्याचं काम तो श्रीराम, म्हणून त्या श्रीरामाला व्यवहार पुरुष असं म्हटलं जाते. व्यवहारामध्ये एवढा निपुण तो होता, व्यवहार एवढ्या व्यवस्थितरित्यानं तो पालन करत होता, म्हणून त्याला व्यवहार पुरुष असं म्हटलं जाते. त्यावेळी लक्ष्मण नाही म्हणत असतोय तरी सुद्धा लक्ष्मणला विश्रामसाठी पाठवतोय. लक्ष्मण विश्रामसाठी जातोय आणि श्रीराम पहिरेदारी करत वेगवेगळ्या चिंतनामध्ये गुंतत असतोय. त्या चिंतनामध्ये चिंतन करत असताना श्रीरामांच्या मनामध्ये येतोय की हे संसार आणि प्रपंचाची स्थिती कशा पद्धतीनं बनते आणि काय संसाराचं रूप आहे याचं चिंतन तो मनात करत असते. आम्ही बसलो असतो तर इकडं काय प्राणी येईल काय, तिकडं काय प्राणी येईल काय, इकडं कोण येते काय, तिकडं कोण येते काय, काय होईल काय, कुठं पैसे मिळतील काय, जेवणाची व्यवस्था होईल काय, झोपण्याची व्यवस्था होईल काय, सोनं नाणं मिळेल काय, याची चिंता करणार. श्रीरामाने काही चिंतन केलं नाही. उद्या याचं काय हे सुद्धा चिंतन नाही. फक्त एकच चिंतन आहे पहिरे करताना या संसाराचं आणि या प्रपंचाचं रूप काय आहे याच्यावर चिंतन ते करायला. आणि त्या चिंतनामध्ये अतिशय ते मग्न झालेले आहेत. आणि त्या मग्न अवस्थेमध्ये ज्यावेळी ते मनामध्ये संसाराचं आणि प्रपंचाचे चिंतन करून श्रीराम मनामध्ये म्हणतात की जीवनामध्ये पैसा, संपत्ती, वैभव आणि भोग या गोष्टी क्षणात येतात आणि क्षणात निघून जातात. परंतु जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं धर्म आणि देवशास्त्र गुरु आहेत. या गोष्टी एकदा मिळाल्यानंतर आपल्यापासून कधीही निघून जात नाहीत. त्यांना प्राप्त करण्याचा पुरुषार्थ आपण संसारामध्ये करणं आवश्यक आहे. कोण म्हणाले? श्रीराम मनामध्ये म्हणाले. त्यांनी एवढी सगळी परिस्थिती झाली याचा कोणताही विचार मनामध्ये श्रीरामाने केला नाही. आम्ही आमच्या मुलाबाळांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं व्यवस्थित पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं व्यवस्थित व्हायला, याची सगळी चिंता करत बसते. सन्मतसागर महाराज म्हणायचे की कुणाकुणाला तर विचारलं, श्रीमंत माणसांना कुणाकुणाला विचारलं काय कशाला सगळं सोडा आणि चला आमच्यावर, असं महाराज म्हणले की नाही. तिने म्हणाले महाराज माझ्या पोरग्याची अशी व्यवस्था मी करून ठेवणार आहे की झोपून खायला पाहिजे. बसून म्हणत होते परंतु तो काय करतोय? झोपून. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराज कायम म्हणायचे सुपुत्र हो तो क्यों धन संचय, कुपुत्र हो तो क्यों धन संचय. जर सुपुत्र असेल तर धन संचय करण्याची आवश्यकता नाही, कारण तो सुपुत्र आपल्या पुण्याच्या बळावर आणि धर्माच्या साथीवर पैसा, संपत्ती, वैभव आणि संसार, भोग या सगळ्यांना प्राप्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि कुपुत्र असेल की जो व्यसन करतोय, धर्म कधी करणार नाही, धर्माच्या क्रिया करणार नाही, त्याच्यासाठी किती अब्जो नाही जगातली सगळी संपत्ती जरी तुम्ही आणून साठवून ठेवला तरी तो काही क्षणात ती सगळी संपत्ती संपवणार आहे, कारण की तो कुपुत्र आहे. म्हणून म्हणलेलं आहे सुपूत हो तो क्यों धन संचय, कुपूत हो तो क्यों धन संचय. आम्ही मात्र अनादी काळापासून पाठीमा लागलोय. पोट भरायचं राहिलं
पेटी भरायला पाहिजे, काय बी करून पेटी भरून ठेवायला पाहिजे, सगळेजण बसून खायला पाहिजेत. बसून कशाला, झोपून खातात. गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. इथं आता परिस्थिती असेल आहेत, तो संसाराचं राम चिंतन करलाय, त्या संसाराच्या चिंतनामध्ये एवढा तो मग्न झालेला आहे. त्याच वेळी पाटेच्या पहरामध्ये सीतामायाला जाग येते आणि सीतामाया जागी झाल्यानंतर ती रामाकडे बघते. त्यावेळी रामाकडे बघितल्यानंतर रामाचा चेहरा कशा तर मध्ये मग्न आहे असं सीतामायाला कळल्यानंतर सीतामाया जवळ ते, हे प्राणनाथ तरी लक्ष नाही, हे प्राणनाथ तरी लक्ष नाही. हात लावते आणि म्हणते, हे प्राणनाथ. त्यावेळी श्रीरामांचं सीतामायाकडे लक्ष जाते. त्यावेळी ती सीतामाया म्हणते की हे प्राणनाथ तुम्ही काय चिंतन करायला. त्यावेळी श्रीराम म्हणतात की हे प्रिये, या संसाराची दशा आणि या प्रपंचाची दशा आणि दिशा याचं चिंतन मनात माझं चालू होतं आणि त्यामध्येच मी तल्लीन झालो होतो. त्यावेळी सीतामायामध्ये चिंतनातनं कुठल्या मार्गावर तुम्ही पोचला. त्यावेळी श्रीराम म्हणतात, चिंतनातला सर्वात उत्कृष्ट मार्ग कोणता असेल तर या प्रपंचातून, या संसारातून जर आम्हाने व्यवस्थित बाहेर निघायचं असेल आणि या संसाराला, प्रपंचाला उत्कृष्ट रीतीनं साधायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये धर्म आणि खरे देवशास्त्र गुरुच आम्हाने तारणारे आहेत. या चिंतनावर मी पोचलेलं आहे. त्यावेळी सीतामाई म्हणते की हे प्राणनाथ, हे 101% सत्यच तुम्ही म्हणला, तरी सुद्धा तुम्ही करा वटावटा, आम्ही आहे म्हणले बघा निगरगट्टा. तुम्ही काय म्हणला तर आम्ही ऐकणार, ऐकणार म्हणले बघा. म्हणला काय काय जण नाही म्हणले, नाही म्हणले, बर ठीक आहे, नाही म्हणलाच की आता तुम्ही. तर आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. ही संसाराची दशा आणि दिशा अशीच आहे. त्यामुळं ज्यावेळी दोघांचा विचार झाला त्यावेळी श्रीराम परत सीतामायाला म्हणतात की हा संसार आहे तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये एक एक बुडबुडे उठतात आणि ते बुडबुडे तिथंच विलीन होऊन जातात, तसा संसार आहे, प्रपंच आहे, हा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे की आत्ता संसाराची गती सुखामध्ये असणार आहे, आत्ता दुःखामध्ये असणार आहे, आत्ता सुखामध्ये असणार आहे, आत्ता दुःखामध्ये असणार आहे. या सगळ्या स्थितीला पार करणं आवश्यक आहे. तरच आम्ही या संसारात मात करू शकतोय आणि संसारात व्यवस्थित उत्कृष्टीनं संसार पार पाडू शकतोय. ज्यावेळी हे कथन ऐकल्यानंतर आता ती सीतामैया आहे, त्यावेळी सीतामैया श्रीरामांना म्हणते की हे प्राणनाथ, तुम्ही जे सांगाल ते योग्य आहे, परंतु याच्या पुढचा मार्ग सुद्धा एक आहे. आता दोघांची पती पत्नीची चर्चा चालू आहे. आता श्रीरामांना काही कळलं नाही याच्या पुढचा मार्ग कोणता आहे. या सगळ्यातून वाचायचं असेल, सगळ्यातून जर व्यवस्थित उत्कृष्ट पार पडायचं असेल तर पुढचा मार्ग वैराग्याचा आहे आणि वैराग्याचा मार्ग धरला तर लवकरात लवकर आम्ही त्या मार्गावर जाईल. त्यांना काय वैराग झालं नाही, काय भिवू नका, तुम्हाला मनात वाटेल. परंतु मनात मार्गाची चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये सीतामयीनं श्रीरामांना हा मार्ग सांगितला की याच्या पुढचा मार्ग कोणता असेल तर तो वैराग्याचा मार्ग आहे. त्यावेळी श्रीराम सीतामय्याला म्हणतात की सीतामय्या, मैया हे सीते तू जो शब्द बोलले आहेस तो योग्यच आहे. या संसाराच्या मार्गामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मार्ग कोणता असेल तर तो वैराग्याचाच आहे आणि हे उत्कृष्ट आहे. आम्ही आमचं जीवन जगत असताना जर वैराग्याच्या मार्गावर, त्यागाच्या मार्गावर जर जीवन जगलं तर तो संसाराचा उत्कृष्ट मार्ग असेल. हे तुझं म्हणणं आहे ते अतिशय योग्य आहे असे श्रीराम सीतामायांना म्हणतात. आणि त्याच वेळी दोघांची इच्छा, त्यावेळी सीतामाया म्हणते की हे प्राणनाथ तुम्ही विश्राम घ्यावा. श्रीराम म्हणतात की हे प्रिये तुम्ही विश्राम घ्यावा. त्यावेळी तिथंच लक्ष्मणाला जाग येते.
काय चालू आहे बघा, ते का सांगायचं आहे, पुढे एक घटना आहे, ती घटना पुढल्या भागात येणार आहे सोडा. त्यासाठी लक्ष्मणाला जाग आल्यानंतर लक्ष्मण तिथं जवळ येतात आणि दोघांचे चरणस्पर्श करतात आणि सांगतात की तुम्ही दोघंही विश्राम घेण्यासाठी तिथं जावं आणि विश्राम घ्यावा. म्हटल्यानंतर ती दोघंही विश्रामासाठी जातात आणि लक्ष्मण पेरेदारी करत असतात. आणि या पेरेदारी करत असताना आता लक्ष्मणाच्या मनामध्ये एक विचार येतो. मगाच्यानं कुणाच्या दोघांच्या मनात विचार आले, त्या विचारांचं कथन झालं. आता लक्ष्मण एकटा आहे. लक्ष्मणाच्या मनामध्ये सुद्धा विचार येतोय की या संसाराची दिशा आणि दशा वेगळी आहे. यातून आपल्याला तरायचं असेल तर आपल्याला कोणता मार्ग आहे याच्यावर तो चिंतन करत असतोय. त्यावेळी लक्ष्मण चिंतनातनं कुठं पोहोचतोय माहिती काय, यातनं जर तरायचं असेल तर माझं संपूर्ण समर्पण श्रीरामांच्यावर आणि सीतामय्यांच्यावर असणं आवश्यक आहे, तरच मी या संसारातून आणि प्रपंचातून तरुण जाऊ शकतोय. हा मार्ग किंवा हा उपदेशापर्यंत श्री लक्ष्मण पोहोचतोय. तो मनात विचार करत असतोय की मला या संसारातून तरुण जायचं असेल, या संसारात उत्कृष्ट मार्ग काढायचा असेल तर मी कायमस्वरूपी श्रीरामांच्या चरणामध्ये आणि सीतामय्यांच्या चरणामध्ये असणं आवश्यक आहे, अशी भावना मनामध्ये बांधतोय. आणि त्याच वेळी तो चिंतनामध्ये मग्न होतोय. आणि चिंतनामध्ये मग्न झाल्यानंतर त्याच वेळी पूर्व दिशा सूर्याला जन्म देणार असते. त्यावेळीचा वेळ येतोय आणि ब्रह्ममुहूर्ताच्या मधल्या मुहूर्तावर आता तिघही जागृत अवस्थेमध्ये येतात. जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यावेळी तिघही ठरवतात आता आपला पुढचा मार्ग आपण सुकर करायचा आहे आणि निघायचं आहे. सगळी आपली शरीराची अवस्था व्यवस्थित करतात आणि तिथनं ते निघण्यासाठी त्या अरण्याच्या पुढच्या भागामध्ये चालत चालत पुढे जातात. आणि आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये तो उत्कृष्ट प्रसंग आपल्यासमोर मांडणार आहेत की एक प्रसंग असा येणार आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये विचार करायला लालायत होचेला की अशा प्रसंगामध्ये आम्ही काय केलं पाहिजे. असा प्रसंग उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहेत. त्या आजच्या जर भागातून कर्मसिद्धांत काय घ्यायचा असेल तर जीवनामध्ये तुमचं सगळं काय होत असते ते पुण्य पापाच्या उदयावर होणार आहे. हा कर्मसिद्धांत आपल्यासमोर येतोय. त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुण्य पापाच्या उदयामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत त्या सगळ्यांना धर्माच्या माध्यमातून आणि खऱ्या देवशास्त्राच्या माध्यमातून देवशास्त्र गुरूंच्या माध्यमातून आम्ही सामोरं गेलो तर आनंदामध्ये आणि सुखामध्ये आमचं जीवन आम्ही व्यतीत करू शकतोय. हा कर्मसिद्धांत आजच्या भागातून आपल्याला मिळतोय. मी एवढी भावना करतो तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाच्या वाईट प्रसंगावर, वाईट वळणावर किंवा सुखद प्रसंगावर वेगवेगळे प्रसंग जीवनात आपल्यासमोर येतात. त्या सगळ्या प्रसंगामध्ये उत्कृष्टतेनं कर्मसिद्धांताला मानून त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही केला तर तुम्हाला सुद्धा या संसारातून तरुण जाण्याचा मार्ग लवकरात लवकर सापडेल. मी एवढीच भावना करतो की तुम्हाला सुद्धा या संसारातून तरुण जाण्याचा मार्ग लवकरात लवकर सापडावा एवढी भावना करतो आणि वारेल निवेदन देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को मेरे राम तेरा नाम एक साचा दो जाना को मेरे राम विद्या